लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालाय. आत्तापर्यंत आपण विचार करतच आहोत की हे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का आणि ही आता रम्या हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू देईल का. पण म्हणून सगळेच जण तिच्यावरती लक्ष ठेवून असणार याची तिला कल्पना असल्या कारणाने कोणत्याही परिस्थितीमध्ये पार्थला मिळवण्यासाठी ती इतक्या नीच पातळीला खाली उतरलेली आहे. साम दाम दंड भेद हे सगळं वापरत आपल्याच आईचं वापर करत तिने आता हे लग्न मोडण्याचा डाव रचलाय. प्रेक्षकांनो, हो, आपल्याच आईला स्वतः आता वसूला मारण्याचं प्लॅनिंग करत तिने आता हा डाव काय रचलाय, या सगळ्यामध्ये तिने आता केलेली ही खेळी काय आहे आणि कशा पद्धतीने तिचाच डाव तिच्याच अंगावरती कसा उलटलाय, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटासा व्हिडिओ इकडे आपण तर प्रोमो पाहिलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आता दाखवण्यात आलेलं आहे की इकडे रम्या सांगते आहे की लग्नानंतर प्रेम होणारच. आणि तुम्हाला काय वाटतंय की मी याच्यामध्ये विघ्न आणेन? अजिबात नाही, मी पण तुमच्याप्रमाणे खुशच आहे. पण प्रेक्षकांनो, आपल्याला ही गोष्ट काही पटत नाहीये की रम्या कोणतीही कारस्थानं करणार नाहीये आणि आता ती आपल्या समोरच सांगते, मी आई शपथ घेऊन सांगते की मी काही करणार नाहीये. आणि त्याच वेळेला आपण वसूचं एक वाक्य ऐकलंय, ए बाई माझी खोटी शपथ घेऊ नको. म्हणजे वसूला माहितीये की आपली लेक काही ना काहीतरी कारस्थान करणार आहे आणि हे कारस्थान उगाच आपल्या नावावरती खपवून आपल्याला संपवण्याचं, म्हणजे आपल्याला कशाला उगाच हे, असं म्हणत तिने आता तिला सांगितलं की खोटी शपथ घेऊ नको. पण ती खोटी शपथ घेत नाहीये हे अजूनही वसूला कळालेलंच नाहीये. बरं, आता लग्नाचे एक एक विधी सुरू झालेत आणि त्याच्यातच हळदीचा दिवस आलेला आहे. सगळ्यांनाच काव्यावरती म्हणजे सगळ्यांनाच रम्यावरती डाऊट आहे आणि आता काव्याने एकदम मनाशी निश्चय केलेला आहे, काहीही झालं तरी या रम्याला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला माझ्या लग्नाच्या आड येऊ देणार नाहीये, मग तिने कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरी. आणि इकडे आता जीवा आणि नंदिनी यांनी सुद्धा विचार केलाय की मागच्या वेळेला वसू आत्या आणि आता इकडे रम्या या दोघींनी कारस्थान केलं, या लग्नात काही करू नये म्हणून या दोघींवरती कडक नजर ठेवून सगळेजण आहेत. त्याचबरोबर आता हळदीच्या सगळी घरामध्ये धावपळ चालू असताना मग आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये मागच्या लग्नाची भीती आणि 16 डिसेंबरचं डोक्यामध्ये वादळ हे असल्या कारणाने मग आता मानिनी सुद्धा सांगत आहे की हे बघा, या दोघींवरती लक्ष ठेवा. या वेळेला जर का वंसननी काही केलं ना आणि रम्यांनी, तर मी पोलिसात द्यायला सुद्धा कमी करणार नाही. यावरती तो म्हणतो चिंताच करू नको, दोघींवरती नजर ठेवण्यासाठी हे रच ठेवलेत, या लग्नात इकडची काडी तिकडे त्या करू शकणार नाहीत याची मी तुला खात्री देतो. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता मात्र थोडीशी तरी निश्चिंत झालेली आहे मानिनी, पण तरी पण मनात धाकधूक आहे. आता आपण विचार करतोय की ही रम्या काय करणार. रम्याने मात्र आता या वेळेला ना कोणता म्हणजे इव्हेंटमध्ये प्रॉब्लेम करायचा, ना कोणत्याही प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती दुःख आणायचं किंवा सगळ्यांच्या समोर एकदम नॉर्मल राहायचं, हा तिचा हेतू आता डोक्यामध्ये फिक्स केलाय. पण तिने असा विचार केलाय की या वेळेला अशी काहीतरी घटना घडवून आणायची आहे की या घटनेमुळे आपल्यावरती संशय पण नाही येणार आणि आता हे लग्न पण थांबलं पाहिजे. मग एखाद्याचा जीव घ्यायला लागला तरी बेहत्तर. पण तिच्या डोक्यात विचार आहे की आपण जरी कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी आता हे लग्न थांबवण्यासाठी आपणच हे सगळं केलंय. कदाचित हे जर का आता बाकी सगळ्यांनी मान्य केलं आणि आपल्यावरती संशय आला तर नाही काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार तिच्या डोक्यात आलाय, जेणेकरून हे लग्न तर मोडेलच पण आपल्यावरती संशय सुद्धा येणार नाही, हा तिच्या डोक्यामध्ये विचार चाललाय. पण काय हे तिला काहीच माहिती नाहीये किंवा काय करायचं याच्याबद्दल तिला काही हेच नाहीये. आणि मग त्यानंतर ती आता डोक्यामध्ये एक असं काही भन्नाट प्रेक्षकांनो प्लॅनिंग केलेलं आहे तिने की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यावरती संशय पण नाही येणार आणि आपण अडकणार पण नाही. आणि त्यासाठी साम दाम दंडभेद काहीही करायला लागलं तरी सुद्धा करायचं हे ठरलंय. इकडे आता लग्नाचा दिवस आलेला आहे आणि आता छानपैकी सगळ्याजणी तयार झालेले आहेत आणि नंदिनी आणि आता इकडे म्हणजे काव्या, तिची बहीण, तिची आई सगळेजण खूप खुश आहेत. आणि चला काही का होईना पण प्रेमानंतरचं हे लग्न आम्हाला जास्त भावलेलं आहे असं आता त्या दोघींना ते आता बोलत आहेत. बरं, हे सगळं चालू असताना मग आता काव्या सांगते, हो पण तरी सुद्धा आपल्याला म्हणजे रम्या आणि वसू आत्या यांच्यावरती लक्ष हे ठेवायलाच पाहिजे.
कधी कुठे काय करतील ना आपण नाही सांगू शकत. यावरती मग सगळेच जण तिला सांगतात, अजिबात चिंता करू नकोस, सगळं ठीक होणार आहे. काहीही नाही, आत्तापर्यंतचे विधी झालेत ना, आणि आत्तापर्यंत मला असं वाटतं त्या दोघींना समजलेलं असेल की आपण कितीही काही उलट सुलट कारस्थान जरी केलं तरी आपल्यावरतीच हा विषय उलटा पडणार आहे. आणि त्याचमुळे आता मात्र आपल्याला हे सगळं म्हणजे गप्प बसायला पाहिजे. मला नाही वाटत की त्या सगळं काही करतील, पण आता इकडे कुणालाच माहित नाहीये की हे कारस्थान किती उलट्या पद्धतीने आता मात्र रचलं जाणार असतं. तोपर्यंत लग्नासाठी सगळेजण तयार झालेत. इकडे आता जीवा आणि पार्थ सुद्धा तयार झालाय आणि मानिनी त्यांना सांगते आहे की हे बघा, यावेळी माझ्या सुनांना सन्मानाने घरात घेऊन यायचं आणि वर्षाच्या आत पाळणे 2 हल्ले पाहिजेत. अजिबात कोणत्याही याच्यामुळे तुम्हाला माफी मिळणार नाहीये. जीवा म्हणतो, आधी दादाचा नंबर. यावरती तो म्हणतो, काय दादाचं काय, लग्नासाठी उतावळा, माझ्यापेक्षा तूच तर जास्त झालेले आहेस ना, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललंय. आणि फायनली दोघं जण आपल्या नवीन संसाराची स्वप्न रंगवत आहेत. त्यांना माहित नाहीये की आपल्या घरामध्ये इतका मोठा घाणेरडा प्रकार घडणार आहे, पण याच्यातून आता इकडे मार्ग सुद्धा निघणार आहे. नियती या सगळ्यातून खूप मोठा तोडगा काढणार. मानिनी सांगते, चला चला, लग्नाचे आता विधी सुरू होत आहेत आणि तुम्हाला लवकरात लवकर लग्न मोहऱ्यावरती चढायचं आहे. इकडे आता ज्या वेळेला आपला पार्थ आलेला आहे तो म्हणजे काव्याच्या समोर, त्याच वेळेला त्याला भरून आलेला आहे. त्याला आता खूपच वाईट वाटतंय आणि तो आता सांगत आहे, खरंच म्हणजे ज्या लग्नाची सुरुवात 1 ते 1.25 वर्षापूर्वी एकदम विचित्र पद्धतीने झाली, त्या लग्नासाठी इतका मी आसुसलेला असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. छानपैकी लग्नासाठी सगळे उभे राहिलेत आणि अचानकपणे कसला तरी आवाज, आणि कसला आवाज आलाय म्हणून सगळे जण धावत चालले. तर काय, इकडे आता वसूला गोळी लागले आणि वसू खाली पडले. काही वेळापूर्वी हीच वसू मोठ्या टेचामध्ये आता इकडे सांगत असते की आमच्यावरती लक्ष ठेवायची काय गरज आहे, आम्ही आता काहीही या लग्नात विघ्न आणणार नाही आहोत. तुम्हाला वाटत असेल तर आम्ही आमच्या रूम मध्ये जातो, असं म्हणत तिला आता आपल्यावरती ठेवलेली नजर कैद किंवा सगळेजण आपल्यावरती आता लक्ष ठेवून आहेत हे आवडत नसल्या कारणाने ती आता रम्या तिला सांगते की चल आई, इथे नको थांबूस, आपण रूम मध्ये जाऊन बसूया. यावरती चिडलेली वसू सगळ्यांना धमकी देते आणि मला तुम्ही या कार्यापासून दूर ठेवताय ना, या कार्यामध्ये मी आता येणारच नाहीये, पण एक लक्षात ठेवा, असं तुम्ही माझा अपमान करून मला पाठवताय हे काही चांगलं नाहीये. आणि ती तरातरा आपल्या रूम मध्ये काही वेळापूर्वीच निघून गेलेली असते आणि लग्नामध्ये मी इथे उभीच राहणार नाही कारण माझ्यावरती सगळेच जण संशय घेतात असं म्हणत ती रूम मध्ये गेल्यावरती हा प्रकार. आणि आता लग्नाचे विधी म्हणजे मंगळसूत्र घालणार, हार एक्सचेंज करणार आणि फायनली 7 फेरे घेणार. त्याच्या आधी बरोबर इकडे सगळ्यांना आवाज आलेला आहे. कसला आवाज, काय आवाज, कुणाला काही कळायलाच मार्ग नाहीये. धावत पळत सगळेजण त्या रूमच्या दिशेने आलेले आहेत. ज्या वेळेला ते आता रूमच्या दिशेने आलेत पाहतात तर काय, वसू आत्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडले. कुणालाच विश्वास बसत नाहीये की हे सगळं काय झालंय आणि सगळेजण धावत तिकडे आलेत. आणि आता वसू मात्र बोट दाखवती आहे, ती म्हणजे रम्याकडे. प्रेक्षकांनो, वसूचं बोट आता रम्याकडे आहे, पण रम्यावरती कुणाला डाऊट येणार आहे, कारण आता रम्या तिची मुलगी आहे आणि आता तिला गोळी लागल्यावरती ती आता रम्याला काहीतरी सांगत असेल असं सगळ्यांना वाटतंय. आणि रम्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आईला गोळी लागून सुद्धा एकदम नॉर्मल असल्याचे सुद्धा दिसत आहे. आणि मग त्यानंतर सगळेजण घाबरलेत. ॲम्ब्युलन्स बोलवा. ताबडतोब आता इकडे वसूला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची वेळ आलेली आहे. इकडे रम्याचा डाव यशस्वी झालाय. मुळातच तिला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे लग्न थांबवायचंय, मग साम दाम दंडभेद हा सगळा वापर करून. आणि वसू रम्याकडे बोट का दाखवते हे मात्र कुणालाच काही कळत नाहीये प्रेक्षकांनो, पण आता याचा खुलासा नंतर होणार असतो. इकडे आता लग्नाच्या बोहऱ्यावरून सगळेजण खाली उतरलेत आणि त्या वेळेला मग आता राहिलंय फक्त खरं तर मंगळसूत्र घालणं, हार एक्सचेंज करणं आणि सप्तपदी घेणं. इकडे वसूला ज्या वेळेला बोलवण्यात आलेला आहे हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला सगळेजण पॅनिक झालेत. पण आता इकडे मानिनीने ठाम निश्चय केलेला आहे. मानिनी सांगते, वसू वंशांवरती उपचार तर करायचेच, पण इथून मंगळसूत्र घातल्याशिवाय कुणीच जायचं नाहीये. सगळे अवकळा पसरलेली आहे कारण वसूला गोळी लागले, त्यामुळे खरं तर लग्न थांबेल अशी आता इकडे आशा असते. ती म्हणजे आता रम्याला. पण इकडे घरतं वेगळंच. वसूला हॉस्पिटलमध्ये पोहोचवत इकडे आता उरलेले विधी मात्र मानिनीने हक्काने पूर्ण करायला सांगितलेत. वसूची आता ट्रीटमेंट
चालू आहे, पण इकडे तोपर्यंत लग्नाचे विधी उरकलेत आणि हा डाव फेल झालाय. म्हणजे आता स्वतःच्या आईचा बळी देऊन सुद्धा हे लग्न झाले म्हणून ती हायपर झाले. याच्यातून तिची एक विचित्र मानसिकता आपल्याला दिसतीये आणि आता एकदम विचित्र अवस्थेमध्ये ती आहे हे पण दिसतंय. इकडे आता वसूला वेळेत पोहोचवल्या कारणाने तिच्यावरती उपचार सुरू झालेत आणि वसू या सगळ्यामधून वाचणार आहे. पण वाचल्यावरती आपल्याच मुलीच्या विरोधात वसू साक्ष देणार का, की नेहमीप्रमाणे तिच्यावरती पांघरून घालत परत आपल्यावरती इतका मोठा हल्ला होण्याची वाट पाहणार? लग्न तर झालंय, पण रम्या पकडली जाणार का आणि वसू सगळं भांड फोडणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार. अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सोबत ट्यून राहा.